चांदा तालुका नेवासा येथील कत्तल करण्यासाठी डांबून ठेवलेले 13 गोवंश जनावरांची सुटका। 2,43,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई। माननीय श्री मुमुक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक किरण कुमार कपाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, रोहित यमूल, सतीश भवर, चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करून गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। रात्री स्थानिक गुन्हा शाखेचे पथक सोनई पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत चांदा गावात बस स्टँड समोरील कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील काटवनात काही गोवंश जिवंत जनावरे हे कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवले असल्याची माहिती प्राप्त झाली। पथकाने तत्काळ बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर ठिकाणी गोवंश जिवंत जनावरे हे चारा पाण्याविना निर्दयतेने बांधून ठेवल्याचे दिसून आले। तसेच एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरांचे मांस मिळून आले। पथकाने सदर जनावरे गोमांस याबाबत आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस करता त्यांनी सदरची जनावर हे लिकायत इस्माईल कुरेशी, साजिद इस्माईल शेख व इतर यांचे असल्याचे सांगितले। पथकाने सदर ठिकाणावरून 2,10,000 रुपये किमतीचे 13 जिवंत गोवंश जनावरे, 33,000 रुपये किमतीचे 150 किलो गोमांस असा एकूण 2,43,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी विरुद्ध सोनई पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस ठाणे करत आहे।